सुखो बुद्धानुपादो सुखो सद्धम्मदेशना सुखा संगस्स सामग्री समगानं तपसुख. सुखद आहे बुद्धाचा जन्म, सुखद आहे सद्धम्माची देसना, सुखद आहे संगस्स सामग्री, सुखद आहे एकत्र येऊन तप करणे. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध. विश्वदीप, प्रज्ञासागर, भगवान गौतम बुद्ध तसेच महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि प्रतिभांना या ठिकाणी प्रथम अभिवादन. तसेच आपणा सर्वांची जी मातृसंस्था आहे भारतीय बौद्ध महासभा यांच्या अश्वगतीने चालणाऱ्या कार्याला या ठिकाणी त्रिवार अभिवादन. धम्मकाया फाउंडेशन तसेच फेडरेशन यांच्या माध्यमातून वर्षावास मालिका आयोजित केली आहे. या वर्षावास मालिकेमध्ये या प्रवचनांची 3 पुष्प या ठिकाणी सुरुवातीला वाहिले गेलेले आहेत. या ठिकाणी मला वर्षावास मालिकेमध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावर आधारित कनिष्ठांची धम्मदीक्षा हा विषय मला या ठिकाणी प्रवचन करण्यासाठी दिलेला आहे. या विषयाच्या अनुषंगाने काही विषय या ठिकाणी मी मांडणार आहे. प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि बौद्ध धर्माची दीक्षा दिल्यानंतर आपल्याला बायबलप्रमाणे एखादं पुस्तक एखादा ग्रंथ आपला समाजाला मार्गदर्शक म्हणून हवा आहे. याकरता बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आपल्या समाजाला दिला. या ग्रंथाचं वाचन केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की त्रिपिटकामध्ये ज्या ज्या गोष्टींचा विचार केलेला आहे, ज्या ज्या गोष्टींचं कथन केलेलं आहे, बऱ्याचशा गोष्टी बाबासाहेबांनी त्रिपिटकाचा संदर्भ घेऊन या ग्रंथामध्ये याचं समाविष्ट केलेलं आहे. त्याकरता हे पुस्तक धम्माचा अभ्यास करत असताना अत्यंत महत्त्वाचं पुस्तक म्हणून आपण त्याकडे पाहिलं पाहिजे. यामध्ये विविध विषयांवरती थोडक्यात का नव्हे पण बाबासाहेबांनी त्याची अगदी योग्य रीतीने आपल्या समाजाला समजेल अशा भाषेमध्ये याची मांडणी केलेली आहे. त्याकरता आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म हा धर्मग्रंथ सातत्याने त्याचं वाचन आपण केलेलं पाहिजे. आज मला या ठिकाणी जो विषय दिला आहे तो म्हणजे कनिष्ठांची धम्मदीक्षा. बुद्ध आणि धम्म वाचत असताना आपल्या लक्षात येईल की भगवान बुद्धांचा सुरुवातीपासूनचा जो कालखंड आहे त्यामध्ये बुद्धांना सिद्धार्थ गौतमाला धम्मदीक्षा बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर हा धम्म त्यांनी लोकांना दिला आणि लोकांना दिल्यानंतर आपण बघतो की अनेक राजे महाराजे अनेक श्रीमंत लोक या
बुद्धाच्या धम्मामध्ये समाविष्ट झाले, त्यामध्ये प्रथम आपण बघितलं की जो यश आहे आणि त्याचे काही मित्र आहेत या लोकांनी धम्मदीक्षा घेतली. राजा प्रसेनजित आहे, राजा बिंबिसार आहे, अशा राजांनी सुद्धा या बुद्धाच्या धम्मामध्ये उपासक म्हणून धम्मदीक्षा घेतली. अनाथपिंडक आहे, याने सुद्धा उपासक म्हणून धम्मदीक्षा घेतली. त्यानंतर सारिपुत्त आहे, मोगल्यान आहेत, यांनी सुद्धा बुद्धांच्या धम्माची धम्मदीक्षा घेतली, प्रवज्जा ग्रहण केली आणि ते संघामध्ये सामील झाले. यावरून आपल्याला असं दिसून येतं की यामध्ये बऱ्याचशा लोकांनी, काही उपासक झाले, काही भिक्खू संघामध्ये समाविष्ट झाले. त्याचप्रमाणे त्यामध्ये दुसऱ्या खंडामध्ये जो 6वा भाग आहे, यामध्ये या विषयाची बाबासाहेबांनी चर्चा केलेली आहे की कनिष्ठ जनांची धम्मदीक्षा. कनिष्ठ जन म्हणजे कोणते? की त्या काळी जातीव्यवस्था अस्तित्वात नव्हती, परंतु जो व्यक्ती ज्या प्रकारचा व्यवसाय करेल त्यावरनं त्याची पात्रता ठरवली जात होती. म्हणजेच खालच्या दर्जाचे जे काम करत होते, जे उद्योग करत होते, त्यांना थोड्या प्रकारे हीन वागणूक त्या ठिकाणी मिळत होती. तर बुद्धाने अशा लोकांना सुद्धा काय केली? धम्मदीक्षा दिलेली आहे. आपली बाबासाहेबांनी या धम्मग्रंथामध्ये चर्चा केलेली आहे. त्यामध्ये पहिला जो आहे तो म्हणजे उपाली. आता उपाली हा एक न्हावी होता आणि जेव्हा शाक्यपुत्रांना धम्मदीक्षा घ्यायची होती तेव्हा ते श्रावस्तीकडे प्रस्थान करत होते, ज्या ठिकाणी बुद्ध वास्तव्यास होते. आणि श्रावस्तीकडे जात असताना त्यांच्याबरोबर उपाली नावाचा हा जो त्यांचा सेवक होता, हा सुद्धा त्यांच्याबरोबर होता. कपिलवस्तू सोडल्यानंतर काही अंतरावर गेल्यानंतर त्यांनी उपालीला सांगितलं की तू एक काम कर, आमचे पूर्ण अलंकार आणि हे वस्त्र आहेत ते तू घे आणि पुन्हा तू काय कर, कपिलवस्तूला जा. उपाली तेच करतो, त्यांचं अलंकार आणि वस्त्र घेतो, एका गाठोडे बांधतो आणि पुन्हा कपिलवस्तूकडे प्रयाण करतो. परंतु कपिलवस्तूला माघारी येत असताना तो विचार करतो की हे शाक्य कपिलवस्तूला गेल्यानंतर हे शाक्य उग्र स्वरूपाचे आहेत, रागीट स्वरूपाचे आहेत. हे असा विचार करतील की शाक्यपुत्रांची तू वध केला असेल, त्यांची हत्या केली असेल आणि त्यांचा अलंकार आणि वस्त्र घेऊन तू काय केलं असेल, पुन्हा या कपिलवस्तूमध्ये आला असतील. आणि असा विचार करून ते माझं सुद्धा काय करतील, वध करतील, असा विचार त्याच्या मनात येतो. आणि तो काय करतो, ते अलंकार आणि वस्त्र एका जे गाठोडं बांधलं आहे ते गाठोडं एका झाडाला काय करतो, तो टांगून ठेवतो आणि असा विचार करतो की हे गाठोडं, हे अलंकार ज्याला भेटतील ते त्याचे, असा विचार करून तो ज्या दिशेने जे शाक्यपुत्र गेले आहेत त्या दिशेने तो प्रयाण करतो. पुढे काही अंतरावर गेल्यानंतर शाक्यपुत्रांची त्यांना भेट होते आणि भेट झाल्यानंतर ते शाक्यपुत्र त्याला विचारतात का तू पुन्हा माघारी पुन्हा का आलास? तर तो सांगतो की मी असा विचार केला की मी जर कपिलवस्तूला गेलो, तुमचे अलंकार आणि वस्त्र त्यांना दिले, तर ते असा विचार करतील की मी या शाक्यपुत्रांचा वध केला आहे आणि मग ते माझं सुद्धा वध करतील. म्हणून मी पुन्हा तुमच्या मार्गावर आलो. मला सुद्धा बुद्धाची धम्मदीक्षा घ्यायची आहे. शाक्यपुत्रांना ही गोष्ट समजते आणि त्या उपालीला घेऊन ते बुद्धांकडे जातात. आणि बुद्धांकडे गेल्यानंतर बुद्धांना ते विनंती करतात की उपाली हा आमचा सेवक आहे, त्याला तुम्ही सुरुवातीला धम्मदीक्षा द्या. कारण
शाक्य हे उग्र स्वरूपाचे आहेत, रागीट स्वरूपाचे आहेत, अहंकार आहे त्यांच्यामध्ये. आणि जर तुम्ही उपालीला, जो आमचा सेवक आहे, त्याला जर धम्मदीक्षा प्रथम धम्मदीक्षा दिली तर आमचा श्रेष्ठ भिक्खू म्हणून आम्ही त्याची काय करू, पूजा करू, त्यांना वंदन करू. बुद्धसुद्धा तेच करतात. त्या ठिकाणी उपालीला प्रथम धम्मदीक्षा देतात आणि त्यानंतर ते त्या शाक्यपुत्रांना धम्मदीक्षा देतात. यामागचं महत्त्वाचं कारण असं होतं की जो अहंकार आहे, जो शाक्यपुत्रांमध्ये अहंकार आहे, तो जोपर्यंत आपल्या त्यांच्या मनातून निघत नाही तोपर्यंत तो धम्माच्या मार्गावर ते आरूढ होऊ शकत नाही. म्हणून ते बुद्धांना विनंती करतात की आम्हाला तुम्ही धम्मदीक्षा देण्या अगोदर तुम्ही काय करा, उपालीला धम्मदीक्षा द्या. या प्रसंगावरून आपल्याला एक ध्यानात ही गोष्ट येते की जोपर्यंत तुमच्या मनातील जो अहंकार आहे, जो अहंकार नष्ट होत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या या धम्माच्या मार्गावर तुम्ही चांगल्या प्रकारे चालू शकत नाही. आपण बघतो की समाजामध्ये काम करत असताना, धम्माचं काम करत असताना अनेक लोक, बऱ्याच अंशी आम्ही बघतो, समाजामध्ये फिरतो तेव्हा बघतो की बरेच लोक धम्माचा प्रचार आणि प्रसार करतात, परंतु धम्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना सुद्धा त्यांच्या मनामध्ये एक अहंकाराची भावना असते. काय भावना असते की मला माझ्या सर्व गाथा पाठ आहेत, मी एवढे पुस्तकं वाचलेले आहेत, मी एवढे ध्यानाचे शिबिर केलेले आहेत. तर अशा प्रकारची अहंकाराची भावना त्यांच्या मनात उत्पन्न होते आणि ज्यावेळी त्यांच्या मनामध्ये अहंकाराची भावना निर्माण होते त्या ठिकाणी ते धम्मावरती त्या एक पाऊलसुद्धा पुढे जाऊ शकत नाही. म्हणून एक चांगल्या प्रकारचं उदाहरण उपालीच्या माध्यमातून आपल्याला बाबासाहेबांनी दिलेलं आहे की तुम्ही तुमचा अहंकार बाजूला ठेवला पाहिजे, तर तुम्ही त्या मार्गावरती खऱ्या अर्थाने आरूढ व्हाल. त्यानंतर सुनीत नावाचा जो भंगी आहे, याचा संदर्भ बाबासाहेबांनी या धम्मग्रंथामध्ये विवेचन केलेलं आहे. त्याच्या बाबतीत आपण जाणून घेऊ. जो सुनीत नावाचा जो भंगी आहे, जो भंगी म्हणजे केर कचरा काढणारा, रस्ता साफ करणारा, स्वच्छता सेवक आपण त्याला बोलू. तो राजगृहामध्ये राहत होता आणि राजगृहामधले जे रस्ते आहेत ते साफ करत होता, लोकांच्या घरी जाऊन केर कचरा काढत होता आणि त्यावरती आपली तो उपजीविका चालवत होता. राजगृहाच्या बाजूला वेलुवण आहे आणि या वेलुवणामध्ये भगवान बुद्ध हे वास्तव्यास होते. एके दिवशी पहाटे ते आपल्या चिवरण धारण करतात, भिक्षा पात्र घेतात आणि आपल्या भिक्खू संघासमवेत ते काय करतात, राजगृह येतात. राजगृह येत असताना रस्त्यामध्ये हा जो सुनीत नावाचा जो स्वच्छता सेवक होता तो रस्ता साफ करत होता आणि त्या सुनीत नावाच्या स्वच्छता सेवकाने भगवान बुद्धांना आणि त्यांच्याबरोबर जो भिक्खू संघ जो आला होता यांना पाहिलं आणि त्यांनी काय केलं, रस्त्याच्या बाजूला कडेला जाऊन तो काय केला, जाऊन उभा राहिला आणि हात जोडून भगवान गौतम बुद्धांना तो काय करू लागला, वंदन करू लागला. बुद्धाने त्याला पाहिलं आणि त्याच्या मनाची अवस्था त्यांनी जाणली. थोडी भीतीदायक परंतु प्रचंड श्रद्धा बुद्धाप्रती त्याच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्या रस्त्याच्या कडेला तो बुद्धांना वंदन करत उभा राहिला. बुद्धांना त्याच्या मनाची अवस्था जाणल्यानंतर बुद्ध त्याच्याकडे जातात आणि त्याला म्हणतात, सुनीत, अशा प्रकारचं जीणं तू किती दिवस जगणार आहेस, अशा प्रकारचं काम तू किती दिवस करणार आहेस, तू गृहत्याग करू शकतोस का, तू माझ्या संघामध्ये काय हो, सामील हो. आणि मग सुनीत बुद्धांना उत्तरतो की तुमच्यासारखे तथागत ज्या संघात आहेत त्या संघात मी का येऊ नये. आणि तो बुद्धांना विनंती करतो की मला तुम्ही काय करा, या संघामध्ये समाविष्ट करून घ्या.
आणि बुद्ध एही विक्कवे असं म्हणतात आणि त्या सुनीतला धम्मामध्ये समाविष्ट करतात, संघामध्ये समाविष्ट करतात. संघामध्ये घेतल्यानंतर वेळुवनात जात असताना बुद्ध त्यांना दान, शील, संयम, विनय या संदर्भात धम्माचा उपदेश करतात. आणि धम्माचं ज्ञान, धम्माचा उपदेश ऐकून सुनीत त्या ठिकाणी श्रोतापन्न होतो आणि संघामध्ये तो एक स्थवीर म्हणून त्याची धम्मामध्ये प्रगती होते. थोडक्यात सांगायचं म्हणजेच या उदाहरणातून, सुनीतच्या उदाहरणात आपल्याला एक गोष्ट जाणवू शकते की जो सुनीत होता तो काय करायचा की रस्ते साफ करायचा, लोकांचं घरातलं केर कचरा साफ करायचा आणि लोकांना काय करायचा, चांगलं निरोगी आयुष्य जगायला मदत करत होता. परंतु केवळ आणि केवळ तुमचे रस्ते साफ केल्याने किंवा घरातला केर कचरा काढल्याने किंवा स्वच्छ राहिल्याने केवळ तुम्ही सुखी होऊ शकत नाही. तर तुमच्या मनातला जो केर कचरा आहे तो तुम्ही साफ केला पाहिजे. तो जोपर्यंत आपल्या मनातील केर कचरा साफ होत नाही तोपर्यंत आपण सुखाच्या मार्गावर ते आरूढ होऊ शकत नाही, सुखी जीवन जगू शकत नाही. म्हणून या माध्यमातून आपण हा संदेश घेतला पाहिजे की केवळ आणि केवळ स्वच्छता ही कपड्यांची किंवा शरीराची स्वच्छता महत्त्वाची नाही, तर आपल्या मनाची स्वच्छतासुद्धा महत्त्वाची आहे. आणि जो व्यक्ती रस्ता साफ करतो, केर कचरा साफ करतो, अशा व्यक्तीला सुद्धा बुद्ध आपल्या संघामध्ये काय करतात, स्थान देतात. म्हणजेच त्या व्यक्तीला सुद्धा सुख प्राप्त करण्याची संधी प्राप्त करून देतात. त्यानंतर या ग्रंथामध्ये सोपाक आणि सुप्रिय या दोघा भावांची कथा बाबासाहेबांनी या ग्रंथामध्ये मांडलेली आहे की बुद्धाने या दोघांना सुद्धा कशा प्रकारे धम्मदीक्षा दिली. सोपाकची कथा कशी आहे की सोपाकचा जन्म ज्यावेळी होत होता त्यावेळी त्याच्या मातेला प्रसव वेदना होत्या. त्या प्रसव वेदनांचा अतिरेक झाला आणि ती मूर्छित झाली, बेशुद्ध झाली. आणि बेशुद्ध झाल्यानंतर तिच्या पतीने आणि नातेवाईकांना असं वाटलं की ही मृत पावलेली आहे आणि मृत पावली म्हणून तिला ते काय करतात, अग्निदाह देण्यासाठी घेऊन जातात. तिची चिता रचतात आणि चितेवरती तिचं प्रेत ठेवतात आणि अग्नी देतात. अग्नी दिल्यानंतर त्याच प्रसंगी खूप वादळ, पाऊस, वारा त्या ठिकाणी येतो. जोराचा पाऊस सुरू होतो आणि ती चिता काय होते, विझली जाते. त्यावेळेस तिचा पती आणि नातेवाईक त्या चितेला तसंच ठेवून ते माघारी घरी परत जातात. आणि घरी परत गेल्यानंतर जी गरोदर माता होती, ती बेशुद्ध झालेली होती, ती जिवंत होते. आणि जिवंत झाल्यानंतर म्हणजे शुद्धीवर येते आणि शुद्धीवर आल्यानंतर ती काय करते, त्या आपल्या बाळाला जन्म देते. आणि जन्म दिल्यानंतर ती पुन्हा काय होते, मृत्यू पावते. त्या मृत्यू पावल्यानंतर त्या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये जो त्याचा रक्षक होता, तिथला जो स्मशानभूमीची पाहणी करणारा, चितेला अग्नी देणारा जो व्यक्ती होता, तो त्या ठिकाणी उपस्थित होता.
तो ही सर्व परिस्थिती बघतो आणि जो मुलगा त्या ठिकाणी जन्माला येतो त्या मुलाला काय करतो, तो स्वतः दत्तक घेतो आणि त्या स्त्रीचा, त्याच्या आईच्या जातीवरनं त्याचं नाव ठेवतो सोपाक. त्या आईची जात असते सोपाक आणि मग त्या मुलाचं नावसुद्धा काय करतो, तो सोपाक ठेवतो. आणि त्याला स्वतःचा एक मुलगासुद्धा असतो सुप्रिया नावाचा. म्हणजे अशा प्रकारे त्याचा एक मुलगा सुप्रिय आणि सोपाक अशा प्रकारचे 2 मुलं त्याला असतात. आणि या 2 मुलांचं तो चांगल्या प्रकारे संगोपन करतो, त्यांना वाढवतो. आणि एके दिवशी या स्मशानभूमीच्या बाजूने बुद्धांचं प्रस्थान होतं आणि जो सोपाक असतो तो 7 वर्षाचा असतो. आणि 7 वर्षाचा असताना त्यांनी बुद्धांचं प्रस्थान होतं आणि तो बुद्धांना पाहतो आणि बुद्धांकडे जातो आणि बुद्धांना विनंती करतो की तुम्ही मला काय करा, या धम्मामध्ये, या संघामध्ये काय करा, सामील करा. बुद्ध त्याला सांगतात की तुझे वय कमी आहे आणि तुला तुझ्या वडिलांची अनुमती घेतल्याशिवाय तुला आम्ही संघामध्ये स्थान देणार नाही. सोपाक घरी जातो, वडिलांना घेऊन येतो आणि बुद्धांना विनंती करतो की तुम्ही मला काय करा, या संघामध्ये समाविष्ट करून घ्या. वडिलांनी अनुमती दिल्यानंतर भगवान गौतम बुद्ध त्याला आपल्या संघामध्ये काय करतात, समाविष्ट करतात. आणि हा 7 वर्षाचा मुलगा हळूहळू पुढे जाऊन या धम्मामध्ये प्रगती करतो आणि एक स्थविर तो बनतो. काही दिवसांनी जो सुप्रिय, जो त्याचा लहान भाऊ होता, हा सुद्धा मोठा यालासुद्धा तो काय करतो, सोपाक धम्मदीक्षा देतो, धम्म सांगतो. आणि त्याचे वडील काय करतात, सोपाकला विनंती करतात की तू या सुप्रियालासुद्धा काय कर, आपल्या संघामध्ये, धम्मामध्ये समाविष्ट करून घे, संघामध्ये समाविष्ट करून घे. आणि मग सोपाक त्या सुप्रियालासुद्धा काय करतो, प्रवज्या देतो आणि संघामध्ये काय करतो, समाविष्ट करून घेतो. सोपाक आणि सुप्रिय हे अस्पृश्य असतात आणि ते स्मशानभूमीमध्ये स्मशानभूमीमध्ये राहत असतात आणि तिथला रक्षक म्हणून काम करतात, तिथं अग्निदेवाचं काम करत असतात. या अस्पृश्य लोकांना सुद्धा भगवंतांनी काय केलेलं आहे, आपल्या संघामध्ये समाविष्ट करून घेतलेलं आहे. यावरून एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल की बाबासाहेबांनी आपल्या समाजाला, आपण म्हणतो की आपला समाज अत्यंत खालच्या स्तराला जाऊन पोचला होता आणि या समाजाची उन्नती करण्यासाठी, या समाजाला योग्य मार्ग देण्यासाठी बाबासाहेबांनी खूप प्रयत्न केले. आपलं संपूर्ण आयुष्य झिजवलं. आपली सामाजिक आर्थिक प्रगती कशी होईल यासाठी प्रयत्न केला. परंतु खऱ्या अर्थाने या समाजाची प्रगती करायची असेल तर याला बुद्धाचा धम्म दिल्याशिवाय खऱ्या अर्थाने हे प्रगती करू शकत नाही, सुख प्राप्त करू शकत नाही. म्हणून आपण सुद्धा अस्पृश्य होतो आणि या अस्पृश्य समाजाला खऱ्या अर्थाने सुख प्राप्त करून देण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धाच्या उंजळीमध्ये टाकलं, असं म्हणू शकतो आपण. की बाबासाहेबांनी, आपण बघतोय की बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये बरेच प्रयत्न केले, परंतु या सगळ्यावर एकमेव रामबाण उपाय म्हणजे की या समाजाला खऱ्या अर्थाने सुख प्राप्त करून द्यायचं असेल, यांची खऱ्या अर्थाने उन्नती करायची असेल तर याला आपण बुद्ध धम्मच दिला पाहिजे. आणि बाबासाहेबांनी 1956ला आपला बुद्ध धम्म दिला. आणि खऱ्या अर्थाने आपली आर्थिक प्रगती जरी झाली असली तरी थोडी का नको. आज पाहतो आपण की जेव्हा आपण या बौद्ध धर्मामध्ये आपण आलो आणि आपण काय केले, आपली हळूहळू प्रगती होत गेली. तर सांगायचे तात्पर्य हेच आहे की अस्पृश्य समाजाला सुद्धा बुद्धांनी काय केलं,
आपल्या संघामध्ये स्थान दिलं. त्यानंतर सुमंगल नावाचा जो श्रावस्तीचा वासी होता, तो कृषक होता, म्हणजे कृषी करणारा, म्हणजे नांगर, विळा किंवा कोयता घेऊन तो काय करायचा, ह्या अवजारांना शेती करत होता, कृषक होता. त्यालासुद्धा काय केली, भगवान बुद्धांनी दीक्षा दिली आणि आपल्या संघामध्ये समाविष्ट करून घेतले. त्यानंतर छन्न हा कपिलवस्तूचा राहणार होता आणि शुद्धोधनाचा काय होता, सेवक होता. या सेवकाला सुद्धा भगवान गौतम बुद्धांनी काय केलं, धम्मदीक्षा दिली. त्यांचा धन्य नावाचा जो राजगृहाचा एक कुंभार होता, या कुंभारांसुद्धा भगवान गौतम बुद्धांनी प्रवज्या दिली आणि आपल्या संघामध्ये सामील करून घेतलं. त्यानंतर कपटकुट्ट जो श्रावस्ती वासी होता, म्हणजेच जो भीक मागून आपला उदरनिर्वाह करत होता, पुढे तो मोठा होतो आणि गवत विकायचा आणि त्यावरती आपला उदरनिर्वाह करत होता, अशा व्यक्तीला सुद्धा बुद्धाने काय केलं, आपल्या संघामध्ये स्थान दिलं. म्हणजे आपण पाहतो की बुद्धाने धम्मदीक्षा किंवा संघामध्ये धम्मदीक्षा देत असताना किंवा आपल्या संघामध्ये सामील करत असताना कोणत्याही प्रकारचा क्रायटेरिया ठेवला नाही. म्हणजे आपण आज बघतो काही लोक आज धम्माचं प्रचार आणि प्रसार करायला जातात, तेव्हा विचार करतात की याचं शिक्षण किती आहे, याला किती माहीत आहे, या गोष्टीचा विचार करतात आणि मग त्या लोकांकडे जाऊन धम्मदीक्षा देतात. ठीक आहे, परंतु धम्मदीक्षा किंवा धम्म जाणण्यासाठी, धम्मामध्ये आरूढ होण्यासाठी तुम्हाला कोणत्याही शिक्षणाची किंवा कोणत्याही पात्राची आवश्यकता नाही आहे. जर तुमच्यामध्ये खऱ्या अर्थाने श्रद्धा असेल आणि धम्म जाणून घ्यायची तुमच्यात तेवढी ताकद असेल, तर तुम्ही त्या धर्माच्या मार्गावर खऱ्या अर्थाने आरूढ होऊ शकता आणि सुख प्राप्त करू शकता. म्हणून कोणत्याही जाती धर्माचा असो, कोणत्याही पंथाचा असो, कोणत्याही व्यक्ती असो, काळा असो, गोरा असो, त्या प्रत्येक व्यक्तीला धम्मामध्ये स्थान आहे. त्या प्रत्येक व्यक्तीला धम्म जाणून घेण्याचा, सुखी होण्याचा अधिकार आहे. म्हणून या महाकारुणिका, बुद्धाला महाकारुणिक म्हणतो, बुद्धाने महाकरुणा केली आणि या सर्व लोकांना काय केला, आपला धम्म वाटला, धम्म दिला आणि या सुखाच्या मार्गावर आणून सोडलं. त्यानंतर बाबासाहेबांनी या ग्रंथामध्ये, बुद्धांनी त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये तो सुप्रबुद्ध नावाचा जो कुष्ठरोगी होता याची देखील चर्चा केलेली आहे, याचा असं ओळख केलेला आहे. तर काय आहे, कोण होता सुप्रबुद्ध? एकदा भगवान गौतम बुद्ध श्रावस्तीमध्ये वेळुवनामध्ये वास करत असताना जे वेळुवन होतं, त्या वेळुवनामध्ये खार म्हणजे याच्या खारुताई म्हणतो आपण त्याला, या खारींचं खूप मोठा संख्या त्या ठिकाणी होती आणि खूप ते वन म्हणजे खारींचं वन असं म्हणू शकतो आपण. तर बरेचसे लोक त्या खारींना अन्नदान देण्यासाठी त्या वेळुवनामध्ये येत होते आणि एके दिवशी हा सुप्रबुद्ध नावाचा जो कुष्ठरोगी होता, तो या वेळुवनामध्ये जात असताना त्याला एक गोष्ट जाणवते की खूप मोठा समुदाय एका ठिकाणी जमा झालेला आहे आणि तो लांबून त्या समुदायाला पाहतो आणि त्याच्या मनामध्ये असा विचार येतो की हा जो समुदाय आहे, या समुदाय एवढा या ठिकाणी जमलेला आहे, निश्चितच या ठिकाणी काहीतरी कच्चे अन्न किंवा शिजवलेलं अन्न दान केले जात असावे. जर आपण त्या ठिकाणी गेलो तर आपल्यालासुद्धा ते मिळेल या भावनेने तो काय करतो, त्या समूहाच्या दिशेने जातो
आणि जसा जसा त्या समूहाच्या दिशेने जात असतो, त्या समूहाच्या दिशेने गेल्यानंतर त्याला जाणवतं की भगवान गौतम बुद्ध या समूहाला काय करतात, धम्माचा उपदेश देत असतात. आणि हा सुप्रबुद्ध जाऊन या ज्या ठिकाणी हा समुदाय बसला असतो त्यांच्या बाजूला जाऊन बसतो आणि भगवान बुद्धांचा जो उपदेश आहे तो ग्रहण करू लागतो. भगवान गौतम बुद्ध सुद्धा विचार करतात की मी हे जे उपदेश देत आहे, हे उपदेश देत असताना असा कोणता व्यक्ती आहे की ज्याला खऱ्या अर्थाने मी जो उपदेश सांगेल तो खऱ्या अर्थाने त्याचा बोध होईल. आणि मनामध्ये विचार करताना त्याच्या लक्षात आलं की हा जो सुप्रबुद्ध आहे हा आपला उपदेश चांगल्या प्रकारे ऐकू शकतो, त्याला त्याचं जाण होऊ शकते. आणि मग त्याला उद्देशून भगवान गौतम बुद्ध काय करतात, भगवंत उपदेश द्यायला सुरू करतात. आणि दान, शील आणि स्वर्ग यांच्या संदर्भात ते काय करतात, उपदेश देतात. आणि उपदेश देत असताना जो सुप्रबुद्ध असतो तो अगदी मन लावून ते उपदेश ऐकत असतो. आणि त्याच्या मनामध्ये एवढी उत्कंठा निर्माण होते, श्रद्धा निर्माण होते बुद्धांप्रती, धम्माप्रती श्रद्धा निर्माण होते की अजून काहीतरी मी ऐकलं पाहिजे, अजून काहीतरी मी धम्म श्रवण केलं पाहिजे, अशा प्रकारची मनामध्ये त्याची इच्छा होते. आणि मग काय करतात बुद्ध, त्याला 4 आर्य सत्यांचं दर्शन करून देतात. 4 आर्य सत्य स्पष्ट करून सांगतात. म्हणजेच ज्याप्रमाणे एखाद्या कागदावरती तुम्हाला जर चित्र काढायचं असेल तर ते कागद पूर्ण शुभ्र पाहिजे, पांढरं शुभ्र पाहिजे, तर तुम्ही त्यावरती काय करू शकता, चित्र चांगल्या प्रकारे काढू शकता. बुद्धांनी तेच केलं. त्याला दान, विनय, शील याच्या संदर्भात सुरुवातीला काय केलं, उपदेश केला. आणि त्याचं मन त्याच्या मनामध्ये बुद्धाप्रती, धम्माप्रती जेव्हा श्रद्धा निर्माण होते त्यावेळी बुद्ध त्यांना 4 सत्याचं काय करतात, उपदेश करतात. तो उपदेश ऐकल्यानंतर सुप्रबुद्ध एकदम प्रभावित होतो. आणि प्रभावित झाल्यानंतर तो बुद्धांजवळ जातो, बुद्धांच्या बाजूला बसतो, बुद्धांना वंदन करतो. आणि तथागतांना म्हणतो की जे पतित आहेत त्यांना पावन करावे, जे अव्यक्त आहेत त्यांना व्यक्त करावे, जे मार्गभ्रष्ट झालेले आहेत त्यांना मार्ग दाखवावा, जे तमातून प्रकाशाकडे न्यावे, आणि जे नेत्रहीन आहेत त्यांना नेत्र द्यावे. अशा प्रकारचा उपदेश हा बुद्धांचा उपदेश आहे. अशी बुद्धांची प्रशंसा करतो आणि बुद्धांना विनंती करतो की मी बुद्ध, धम्म आणि संघाला मी काय करतो, शरण जातो, मला तुम्ही या तुमच्या संघामध्ये काय करा, समाविष्ट करा, अशी विनंती बुद्धांना करतो. आणि बुद्धांच्या पवित्र वाणीने तो काय होतो, दीक्षित होतो आणि बुद्धांना वंदन करतो आणि तो आपला मार्ग प्रस्थापित करतो, पुन्हा माघारी जातो. आणि जात असताना एका माजलेल्या बैलाने बैल काय करतो, त्यांना धडक देतो. आणि त्या धडक दिल्यानंतर तो सुप्रबुद्ध असतो, कुष्ठरोगी असतो, तो काय होतो, मृत पावतो. थोडक्यात या गोष्टीवर आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट, एक संदेश आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की तो कुष्ठरोगी असतो, महारोगी असतो,
परंतु अशा व्यक्तीला सुद्धा बुद्ध काय करतात, आपल्या धम्म सांगतात, धम्म देतात आणि संघामध्ये काय करतात, समाविष्ट करतात. प्रामुख्याने हा जो आजार आपण म्हणतो, तो हा आजार जो आहे हा शारीरिक आजार आहे. परंतु मनाचा आजार जर आपल्याला बरा करायचा असेल तर आपल्याला धम्माच्या मार्गावर आलं पाहिजे, बुद्धाच्या मार्गावर आलं पाहिजे, संघाच्या मार्गावर आपण आलं पाहिजे. तरच आपण हा आजार आपला बरा करून आणि सुखाच्या मार्गावरती प्रस्थापित होऊ. सांगायचे तात्पर्य हेच आहे की भगवान गौतम बुद्धांनी आपल्या धम्मामध्ये, ज्याप्रमाणे मी अगोदर सांगितलं की राजे महाराजे जे श्रीमंत लोक होते यांना धम्मामध्ये घेतलं, संघामध्ये घेतलं, त्याचप्रमाणे जे कनिष्ठ मानले जात होते, जे हीन मानले जात होते, अशा लोकांना सुद्धा त्यांनी काय केलं, आपल्या संघामध्ये स्थान दिलं. म्हणजे जी समता जी आपण म्हणतो, जे बाबासाहेबांनी जी समता मांडली, बुद्धाची समता वेगळी आहे, त्याचा अर्थ वेगळा आहे. परंतु आपण एक ढोबळ मानाचा अर्थ, समतेचा अर्थ जरी पकडला तरी समता म्हणजे सगळ्या लोकांना, ज्या तळागाळातल्या सर्व लोकांना आपण बुद्धाने काय केलेलं आहे, या त्यांच्या संघामध्ये घेतलेलं आहे आणि सगळ्या लोकांना संघामध्ये समाविष्ट केलेलं आहे. सगळ्या लोकांना त्यांना धम्म दिलेला आहे. तर अशा प्रकारे हा जो विषय होता की कनिष्ठांची धम्मदीक्षा, या धम्मदीक्षेमध्ये उपाली आहे, सोपाक आहे, सुप्रिया आहे, सुनीत आहे, या सर्व लोकांना, अशा असंख्य लोकांना बुद्धाने या संघामध्ये स्थान दिलं. आणि बाबासाहेबांनी या धम्मग्रंथामध्ये याचं विवेचन प्रामुख्याने आपल्याला केलेलं दिसून येतं. बुद्धाने त्यांचा धम्म जेव्हा वाचू तेव्हा नवीन काहीतरी आपल्याला शिकायला मिळेल. कारण मला जाणवतं ही गोष्ट की मी बऱ्याच वेळा बुद्धाने धम्म वाचला, परंतु ज्या वेळी वाचला त्या वेळी मला असं जाणवलं की काहीतरी नवीन आपल्याला यातून शिकायला मिळतं आहे. आणि यानंतरसुद्धा या धम्मग्रंथावरती अनेक पुष्प या ठिकाणी धम्मप्रवचन होणार आहेत. मी विनंती करतो की आपण सर्वांनी या धम्मप्रवचनाचा जे होतील त्याचा लाभ घ्या, जेणेकरून तुम्हाला या प्रवचनाच्या माध्यमातून थोडं का नव्हो पण तुम्हाला धम्म ऐकायला मिळेल, जाणायला मिळेल आणि या धम्म मार्गावर आरूढ व्हायला तुम्हाला एक संधी प्राप्त होईल. तर मी आपणा सर्वांचं मंगल हो, आपणा सर्वांचं कल्याण हो अशी कामना करून या ठिकाणी माझं हे शब्द संपवतो. जय भीम. साधू साधू साधू.